नमस्कार, जय श्रीराम। आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी चौथ्या दिवसाच्या नैवेद्यासाठी मी अगदी गावरान पद्धतीने नैवेद्य बनवला आहे। त्यात मी ज्वारीची भाकरी, वांग्याचं भरीत, असा झणझणीत ठेचा आणि पिठलं, तसंच असे छान ज्वारीचे मोदक, पौष्टिक मोदक बनवले। चला तर बघूया त्या मोदकासाठी मी काय काय घेतलं आहे। तर मी ज्वारीचं पीठ 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 चमचा त्यामध्ये बेसन पीठ टाकलं आहे। वरनं थोडंसं तूप घालून छान हे फ्राय करून घेतलं आहे। अगदी हा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर शेअर, लाईक जरूर करा। आणि जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझे सर्व व्हिडिओ पोचतील। तर ह्या पिठामध्ये मी थोडंसं भाजलेलं खोबरं ते पण टाकलं आहे आणि हे छान पुन्हा भाजून घेणार। हे बघा छान भाजलं गेलं आहे, थोडासा गुलाबीसर रंग आला आहे, जास्त पण भाजायचं नाही। हे बघा असं रवेदार दिसतंय अगदी ते पीठ, मस्त भाजलं गेलं आणि वास पण खूप छान येत आहे। कलर चेंज होईपर्यंत थोडंसं भाजायचं। पिठामध्ये थोडासा कच्चापणा असतो, त्यामुळं ते दाताखाली आल्यानंतर चिकट लागतं, म्हणून हे पीठ छान भाजून घ्यायचं। त्यात मी वेलची पावडर टाकली आहे आणि अख्खी वेलचीही टाकली आहे कुटून, कारण की आम्हाला वेलची अशी दाताखाली आलेली आवडते। आणि घट्टसर दूध ओतून घेतलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। आणि वरनं थोडी साखर टाकायची। हे छान मस्त अगदी झालं आहे पीठ। वरनं थोडेसे हे काजू बदाम असे जाडसर दळून घ्यायचे। आपण जास्त बारीक पण नाही पावडर बनवायची याची, थोडेसे जाडसरच ठेवायचे। मिक्सरमध्ये ना खलबत्त्यामध्ये जरी कुटले तरी चालतं, मिक्सरमध्ये न घालता खलबत्त्यात कुटले तरी चालतं। आता हे मोदकाच्या साच्यामध्ये छान भरून घ्यायचे आणि मोदक करून घ्यायचे। अगदी छान मोदक दिसता बी आणि हेल्दी पण आहे हे मोदक। आपण साखरेऐवजी याच्यात गूळ पण टाकू शकतोय, पण मी साखर टाकली आहे। तर बघा किती सुंदर दिसत आहेत मोदक, एकच नंबर। मोदकाचा कलरही फार छान आलेला आहे। त्यात थोडंसं डाळीचं पीठ टाकल्यामुळे थोडा पिवळा कलर आला आहे याला। सर्व असे मोदक बनवून घ्यायचे आणि बघा किती सुंदर दिसतोय मोदक। असे मोदक रेडी झालेत। असं नैवेद्याचं ताट मी बनवलं होतं। आता मी तुम्हाला ठेचा दाखवते, ठेचा कसा बनवला आहे। तर मी ठेच्यासाठी आहेत ना मिरच्या घेतल्या, हिरव्या अख्ख्या मिरच्या घेतल्या आहेत, लसूण घेतला आहे आणि थोडंसं मीठ टाकून आणि तेल टाकून छान हे फ्राय करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे याने ठसका होत नाही। आणि ओपन जर आपण ते भाजायचं ठरवलं तर खूप ठसका होतं, थोडंसं झाकण ठेवायचं थोड्या वेळ। आता मी जाळीवर 1 वांगं, 2 टमॅटो आणि 1 लसणाची कांडी ठेवून छान ते लसूण आणि ते वांगं, लसूण आणि टमॅटो एक साईडला भाजून घेतलं भरतासाठी। आणि हे चटणी आपल्याला ठेचा बनवायचा, ठेच्यासाठी ही मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये न टाकता तांब्याने, ग्लासाने हे छान असं दाबून घ्यायचं, म्हणजे मिरची ठेचा असा छान बनतो। आपण मिक्सरमध्ये घातल्यानंतर ते चिकट होतं किंवा खूप बारीक दळलं जातं, तर आपल्याला हे असं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणून ग्लासाने, तांब्याने आपण हे असं मॅश करून घ्यायचं। आणि यात मी थोडंसं दही आणि थोडी साखर टाकली अगदी, त्याला अजून छान टेस्ट येण्यासाठी। हा ठेचा रेडी। आता मी बाउलमध्ये ठेचा काढून घेते।
बाप्पा पण गोड गोड खाऊन कंटाळे असतील म्हणून ठेचा भाकरी आणि असं छानसं भरीत वांग्याचं. आता आपण वांग्याच्या भरतासाठी हे वांग आणि टॅमॅटो पण छान भाजले गेले, लसूण पण भाजला गेला आहे. आता गॅस बंद करून आणि हे जाळीवरचं आपण एका ताटलीमध्ये काढून घ्यायचं. आणि पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून वांग्याची आणि टमाट्याची स्किन वगैरे काढून घ्यायची आणि तेलामध्ये जिरं मोहरी टाकून ते तडतडू द्यायचं जरा. कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने वास पण चांगला येतो आणि पोटालाही कढीपत्ता चांगला असतो. आणि लसूण कांदा टाकायचा. कांदाही छान परतून घ्यायचा. आपण ऑलरेडी लसणाची कांडी भाजून घेतली म्हणून यात लसूण टाकायची गरज नाही वरनं. यामध्येच आपण मिक्स केला आहे लसूण तो. आता हे वांगं पण छान भाजलं गेलं आहे. वांग्याची स्किन काढली आणि हे वांगं अगदी छान निघालं. त्यात काहीच घाण निघाली नाही. नाहीतर वांगे खराब निघतात. पण घेतानाच आपण वांगं चांगलं बघायचं. किडीचं वगैरे वांगं घ्यायचं नाही, नाहीतर कधी कधी कीड निघते वांग्याला. तर बघा किती छान असं वांगं पण भाजलं गेलं आहे. हाताने अगदी इझी ते मॅश होतं आहे. आणि कांदाही छान परतला गेला. आता वरनं मी लाल तिखट टाकलं आहे, हळद पावडर टाकली आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आणि हे मॅश केलेलं वांगं टॅमॅटो आपण मिक्स करून घेतलेलं ते पॅनमध्ये टाकून घ्यायचं. आणि वाव, मस्त झालं आहे वांग्याचं भरीत. पण भरीत रेडी. आहा, एकच नंबर. वरनं कोथिंबीर टाकायची. असं बाप्पाच्या नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत, ठेचा, पिठलं आणि असे छान पौष्टिक मोदक रेडी. तर मी हे तयार झाले भरीत. आता मी नैवेद्यासाठी काढून घेते. असा बाप्पाचा नैवेद्य रेडी. आता हा नैवेद्य बाप्पाला आपण दाखवूया. आता मी माझ्या मुलाला सांगते नैवेद्य बाप्पाला दाखव. वाव, मस्त अगदी गावरान पद्धतीचा नैवेद्य रेडी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर लाईक जरूर करा. बाय बाय.